नमस्कार, सुस्वागतम. आपलं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. किल्लेमाची घेरा पालगड या किल्ल्याकडे जाताना आम्हाला त्याच्या पायथ्याशी हे किल्लेमाची म्हणून गाव आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गाव या ठिकाणी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ते आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि या माध्यमातून जर का हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचला, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला, तर ही जास्त निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण बघू शकता ही तटबंदी. गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की इर्शाळवाडी हिची दुर्घटना झालेली होती, पावसाळ्यामध्ये झालेली होती. आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या भूस्खलनाच्या दुर्घटना का घडतात, याचं कारण असं आहे की पर्जन्यमान एखाद्या ठिकाणी जास्त होतं. त्याचबरोबर झाडं जी आहेत, या डोंगर उतारावरची झाडं आहेत, ह्या झाडांची संख्या कमी झाल्यामुळे ही जी मातीला धरून ठेवण्याची याची जी क्षमता आहे, ही क्षमतासुद्धा कालागणिक कमी होत जाते. आणि मग एका वेळेला अशी होतं की एका पॉईंटला येऊन याचं भूस्खलन सुरू होतं आणि मग संपूर्ण मातीचा लोंढा खाली येतो आणि त्याला थांबवणं अशक्य असतं. अशाच स्वरूपामध्ये मी इथे आल्यानंतर मला जाताना एक गाव दिसलं, ज्याचं नाव आहे किल्लेमाची. या ठिकाणी ST वगैरे पण येत असते आणि अतिशय सुंदर गाव आहे. सुंदर या दृष्टिकोनातून, कारण अतिशय किल्ल्याच्या पायथ्याशी आणि अतिशय उंचीवरचं हे गाव या ठिकाणी आपण बघूया. आता या ठिकाणी या गावाला भूस्खलनाचा धोका आहे असं मी म्हणेन, असं वाटू शकतं. कारण हा धोका असल्यामुळेच की काय, यांनी ही तटबंदीचं प्रावधान या ठिकाणी केलेलं आहे शासनाच्या माध्यमातून. काही ठिकाणी आता ही तटबंदी जी असते, आता हा जो मोठा मातीचा ढिगारा असतो, या ढिगाऱ्याला थांबवण्यासाठी ही तटबंदी किती कामाची आहे हे प्रयोगानिशी किंवा ह्याचा अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास केल्यानंतर या गोष्टी करणं गरजेचं असतं. अर्थात शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी या गोष्टी केल्या जातात, परंतु आता वर्षानुवर्ष ही जी लोकं आहेत हे या ठिकाणी राहत असतात आणि त्यांना तिथून उठवणं हे तेवढं पुनर्वसन करणं हे तेवढं शक्य नसतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी बघू शकतो हे मोठे मोठे दगड. अर्थात हे दगड कधी ना कधी किंवा हा रस्ता करताना निघाले असतील. आता हे असे मोठे मोठे दगड हे बघू शकता आपण, हे मोठे दगड आहेत या ठिकाणी. आणि हा समोरचा उंच जो घेरा पालगडचा गड आहे, ह्या गडाचा हा पूर्ण असा चढाव आहे. आणि या ठिकाणी जागोजागी तटबंदी देखील बांधलेली आहे. परंतु या माध्यमातून तटबंदी देखील पूर्ण करणं ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी फक्त हे होऊ शकतं, स्खलन होऊ शकतं, त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं म्हणून जर का तुम्ही बांधत असाल, तर शेवटी हा निसर्ग आहे. निसर्गाचा कयास बांधणं ही माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे जे आहे, आपण जे काही प्रावधान करतो आहे याचा 200% अभ्यास व्हावा आणि पूर्ण अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टी कराव्यात. केवळ आम्ही या ठिकाणी येऊन काहीतरी काम केलेलं आहे, सुरक्षिततेची व्यवस्था केलेली आहे हे दाखवण्यासाठी म्हणून फक्त या गोष्टी होऊ नयेत असं मला वाटतं. कारण ज्या विश्वासाने वर्षानुवर्ष या प्रदेशामध्ये आपली ही माणसं राहतात आणि त्यांचा हा विश्वास आहे, त्यांचा हा निसर्गावर विश्वास आहे, परंतु काही वेळा निसर्गसुद्धा या ठिकाणी दगा देतो आणि मग अडचणीला सामोरं जावं लागतं. असं आहे. आता ही तटबंदी तुम्ही बघा, ही तटबंदी इथपर्यंत आहे आणि या ठिकाणी पुढे तटबंदी नाही आहे. आणि ही सुद्धा पूर्ण होण्याचं काम झालं पाहिजे. जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जे कोणी असेल, त्यांच्या माध्यमातून व्हावं आणि लवकरात लवकर व्हावं. राजकारणाच्या माध्यमातून जे काही उत्तमोत्तम काम करणारे व्यक्ती आहेत, यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शेवटी प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण एखादी गोष्ट करतो, त्याच्यापेक्षा जर का अगोदर आपण ह्या गोष्टी केल्या. हे बघा, हे सुंदर असं गाव ह्या झाडीतून आपल्याला दिसत नाही, परंतु हे घेरा पालगड किल्लेमाची नावाचं हे गाव या ठिकाणी खाली वसलेलं आहे. हे बघा, हे मोठे मोठे दगड आणि हा जो उतार आहे हे बघून
आत्ताच या ठिकाणी भीती वाटते. ज्यांना इथे राहायचं आहे, आता याच्याबद्दल बोलायचं की नाही, उघडपणे बोलायचं की नाही हा एक प्रश्न आहे. कारण आज बोलणाऱ्याचं तोंड दिसतं असं म्हणतात, पण नाईलाजाने ह्या गोष्टी मनापासून बोलाव्या लागतात. कारण एक माणुसकी या नावाची काहीतरी गोष्ट असते. प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून जे शक्य होईल, जे प्रयत्न शक्य होतील ते प्रयत्न प्रत्येकाने करावेत असं वाटतंय. त्याच्यामुळे थोडंसं आपल्या सगळ्यांना या माध्यमातून सांगायचं होतं, जे समोर दिसलं आणि ह्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो किंवा यांच्यासाठी काही केलं जाऊ शकतं, शासनाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं, म्हणून हे फक्त सांगण्यामागचा उद्देश आहे. आणि हा आता पुन्हा एकदा उतार. आता हा रस्त्याचा उतार जर का आपण बघून अंदाज लावू शकता की याची जी डोंगर उताराची जी तीव्रता आहे ही किती मोठी असेल, हे आपण याच्या तीव्रतेवरून आपण लक्षात घेऊ शकतो. आता हा जो उतार होता, येतानाचा उतार आणि या डोंगराच्या खाली वसलेलं गाव आणि हा जो तीव्र उतार आहे, हे सगळं दाखवण्यामागचा उद्देश असा होता की या ठिकाणी आपण येऊन हेच बघतोय की या गावाला कदाचित धोका असू शकतो असं मला वाटलं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ केलेला होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, प्रशासनाने बघावा आणि लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना व्हावी. उपाययोजना केलेली आहे, तटबंदी केलेली आहे, परंतु एकंदर याचा जो व्यापकता आहे, या डोंगर उतार बघितला तो तेवढा, तर या ठिकाणी लवकरात लवकर तटबंदी व्हावी. त्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. धन्यवाद.